मराठी, ते धडक ते धडक. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी, विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. आष्टा नागाव रस्त्यावर पिकअप आणि दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात झालाय. या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय. नागाव येथील सचिन पांडुरंग पाटील हा तरुण या अपघातात ठार झालाय, तर दुचाकीवरील ओंकार नंदकुमार लोंढे हा तरुण गंभीर जखमी झालाय. आष्टा नागाव रस्त्यावर मोकाशी मळा येथे पिकअप आणि दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एक तरुण ठार झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की वाळवा तालुक्यातील नागाव येथील सचिन पांडुरंग पाटील वय 30 वर्षे आणि त्याचा मित्र ओंकार नंदकुमार लोंढे वय 23 हे दोघे स्प्लेंडर क्रमांक MH10 BD 3480 वरून जनावरांना चारा पाणी घालण्यासाठी नागाव मोकाशी मळा येथे निघाले होते. तर नेहाल नायकू कांबळे राहणार नागाव तालुका वाळवा हा पिकअप गाडी क्रमांक MH09 GJ 1128 घेऊन नागावच्या दिशेने निघाला होता. यावेळी समोरून येणाऱ्या सचिन पाटील याच्या दुचाकीची आणि नेहाल नायकू कांबळे याच्या पिकअपची समोरासमोर भीषण धडक झाली. या भीषण धडकेत सचिन पाटील हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याचा मृत्यू झाला आहे, तर त्याचा मित्र ओंकार लोंढे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या अपघात प्रकरणी पिकअप चालक नेहाल नायकू कांबळे याच्या विरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिओ मराठी, ते धडक ते धडक.